ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कल करे सो आज करे सो अब, पल में प्रलय होएगी, बहुरी करेगा कब, असं संत कबीर म्हणाले होते त्यांच्या एका दोह्यामध्ये. पण काही जण असं म्हणतात, आज करे सो कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है यारो, जब जीना है बरसो. यालाच म्हणतात द प्रोक्रॅस्टिनेशन. आता हे प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय, तर कामं पुढे ढकलण्याच्या टेंडन्सीलाच प्रोक्रॅस्टिनेशन असं म्हणतात. किंवा महत्वाची कामं, एखादं काम कितीही महत्वाचं असलं तरी सुद्धा कामं पुढे ढकलण्याचा जेव्हा स्वभाव असतो तेव्हा स्वभावातल्या या दोषालाच प्रोक्रॅस्टिनेशन असं म्हणतात. उदाहरणार्थात एखादं काम करायचं असो किंवा एखादी नवीन गोष्ट सुरू करायची असो, जसं की अभ्यासाला सुरुवात करायची आहे किंवा व्यायाम किंवा मेडिटेशन या गोष्टींना सुरुवात करायची आहे, अशा वेळेला आपला अप्रोच असा असतो की ओके, उद्यापासून अभ्यासाला सुरुवात करणार, बस आता मी ठरवलेलं आहे उद्यापासून अभ्यास सुरू. आणि मग जेव्हा उद्या येतो आणि आपण अभ्यासाला बसतो तेव्हा मग आपल्याला रील्स पाहायची इच्छा होते, इंस्टाग्राम ओपन करायची इच्छा होते, यूट्यूबवर व्हिडिओज पाहायची इच्छा होते. थोडक्यात काही ना काहीतरी कारणामुळे आपल्याला ते काम अवॉइड करायची इच्छा व्हायला लागते. किंवा आपण असं ठरवलेलं असतं की बस सोमवारपासून व्यायामाला सुरुवात, सोमवारपासून मेडिटेशन सुरू. आणि मग जेव्हा सोमवार येतो तेव्हा आपण असं म्हणतो की ओके, सोमवारला मंडे मोटिवेशन म्हणतात, बरोबर. सो मंडे मोटिवेशन म्हणून आपण जिमला जातो, व्यायाम करतो आणि एका दिवसानंतर आपल्याला असं वाटतं की मला काय वाटतं, आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यायाम मेडिटेशन या गोष्टी सुरू करण्यापेक्षा महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 तारखेपासून आपण या गोष्टी सुरू करूयात. थोडक्यात काही ना काहीतरी कारणामुळे आपण एखादं काम अवॉइड करत असतो तेव्हा त्याला प्रोक्रॅस्टिनेशन असं म्हणतात. दिसताना असं दिसतं की आपण ते काम पुढे ढकलतोय, पण खरं म्हणजे आपण ते काम अवॉइड करत असतो. थोडक्यात आपण इथे आपला वेळ मॅनेज करत नाही आहोत, तर आपण आपल्या इमोशन्स मॅनेज करत असतो. आपण असं दाखवतो की मी माझ्या वेळेच्या अभावामुळे ही गोष्ट पोस्टपोन करतोय किंवा मी माझा वेळ मॅनेज करतोय, पण खरं सांगायचं तर आपण आपल्या इमोशन्स मॅनेज करण्यासाठी काही कामं अवॉइड करत असतो आणि यालाच प्रोक्रॅस्टिनेशन असं म्हणतात. आता या प्रोक्रॅस्टिनेशनच्या मागची सायकोलॉजी समजून घेऊयात की माणसाला एखादी गोष्ट प्रोक्रॅस्टिनेट करण्याची इच्छा का होते. तर यामागचं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय, तर मानवी मेंदू अशाच गोष्टी निवडत असतो ज्या गोष्टींमधून इमिजिएटली आनंद मिळेल, ज्या गोष्टीचा रिझल्ट आपल्याला इमिजिएटली मिळेल. म्हणजे समजा मी असं ठरवलं की उद्यापासून व्यायामाला सुरुवात करायची, तर व्यायाम उद्यापासून करायला सुरुवात केलं असता आपल्याला जो काही रिझल्ट हवा असेल, जो काही गोल अचीव करायचा असेल, तो आपल्याला एका दिवसामध्ये मिळतो नाही, तो मिळायला बराच वेळ लागतो. मला उद्यापासून जर का मेडिटेशन करायचं असेल, माझा अभ्यासातला फोकस इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा माझं ओव्हर थिंकिंग कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, माझं मन शांत असण्यासाठी म्हणून जर का मला मेडिटेशन करायचं असेल, तर मी उद्यापासून मेडिटेशन सुरू करतो, पण मला हे रिझल्ट एका दिवसामध्ये मिळतात का, नाही, हे रिझल्ट मिळायला काही वेळ लागू शकतो. त्याचबरोबर आपल्याला अभ्यास करायचा असतो. आपल्याला अभ्यास कशासाठी करायचा असतो, तर परीक्षेमध्ये चांगले मार्क यावेत, रँक यावी, कुठली तरी एक्झाम आपल्याला क्रॅक करायची असते, या रिझल्टसाठी आपल्याला अभ्यास करायचा असतो. म्हणजे उद्या मी अभ्यास केल्यावर त्याचा रिझल्ट मिळायला मला काही महिने लागणार आहेत, उद्या एका दिवसामध्ये मला रिझल्ट मिळणार नाही. आणि त्यामुळे आपला मेंदू अशा गोष्टींना अवॉइड करत असतो ज्या गोष्टींचा रिझल्ट मिळायला वेळ लागणार आहे. आपल्या मेंदूला अशा गोष्टी आवडतात ज्या गोष्टी इमिजिएटली इन्स्टंट आपल्याला रिझल्ट मिळवून देईल, आपल्याला आनंद मिळवून देईल. उदाहरणार्थात सोशल मीडियावर आपण रील्स पाहतो, यूट्यूबवर व्हिडिओज पाहतो, शॉर्ट्स पाहतो. जेव्हा आपण रील्स पाहतो, शॉर्ट्स पाहतो, तेव्हा डोपामाइन रिलीज होत असतं आणि ज्याच्यामुळे आपल्याला इन्स्टंट आनंद मिळत असतो. किंवा आपल्याला गेम खेळायला आवडतो, काही जणांना गेमिंगमध्ये इंटरेस्ट असतो, कारण त्यामध्ये सुद्धा इन्स्टंट आनंद मिळत असतो आपल्याला आणि त्यामुळे आपल्याला गेम खेळायला आवडतं. त्याचबरोबर काही जणांना खायची सुद्धा आवड असते. म्हणजे कसं, तर अनेक जण असे असतात ज्यांना अभ्यासाला बसलं की भूक लागायला लागते, कारण काहीतरी खाल्ल्यावर देखील अनेकांना इन्स्टंट आनंद मिळतो, त्यातून इन्स्टंट रिझल्ट मिळतो, इच्छा पूर्ण होते, मनाला छान वाटतं. सो खाणं ही सुद्धा एक अशी गोष्ट आहे ज्यातून इमिजिएटली तुम्हाला हवा असलेला रिझल्ट मिळू शकतो. आणि त्यामुळे अनेकांच्या बाबतीमध्ये हा इश्यू असतो की अभ्यासाला बसले की त्यांना काहीतरी खायची इच्छा होते, त्यांना भूक वगैरे लागते. तर
काही जण असे असतात ज्यांना बाहेर फिरायला आवडतं, एखादी चक्कर मारून आलं की त्यांना जरा बरं वाटतं. सो अनेक वेळेला असं होतं की अभ्यासाला बसलं की कुठेतरी बाहेर जायची इच्छा होते, कुठलं तरी काम आठवतं. म्हणजेच आपला मेंदू अशा गोष्टी शोधून काढतो ज्या गोष्टींमध्ये त्याला इन्स्टंट आनंद मिळेल, तर अशा गोष्टी अवॉइड करतो ज्याचा रिवॉर्ड मिळायला त्याला बराच वेळ लागू शकतो. जे काम केल्यानंतर रिवॉर्ड मिळायला वेळ लागतो त्या गोष्टी आपला मेंदू अवॉइड करतो. तर ज्याच्यामुळे इन्स्टंट रिझल्ट मिळतो, इन्स्टंट आनंद मिळतो, अशा गोष्टीच आपला मेंदू शोधत असतो. त्याचबरोबर या प्रोक्रॅस्टिनेशनच्या मागचं अजून एक कारण म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर. फिअर ऑफ फेल्युअरचा अर्थ काय, तर एखादं काम सुरू केल्यानंतर त्या कामामध्ये आपण फेल होऊ अशी भीती वाटणं. आणि ही गोष्ट मेडिटेशनच्या बाबतीमध्ये अनेकांच्या बाबतीत घडते. म्हणजे काय होतं, तर कधीतरी आधी आयुष्यामध्ये मेडिटेशन सारख्या गोष्टी केलेल्या असतात, पण मेडिटेशनला बसल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार येतात, माझं मेडिटेशन होतच नाही असं काही जणांना वाटतं. आणि त्यामुळे आधी कधीतरी ट्राय केलेलं असल्यामुळे आता मला जर का परत मेडिटेशन करायला सुरुवात करायची असेल तर अशा वेळेला ही गोष्ट आपल्या मनामध्ये येते की मी करतो सुरू मेडिटेशन, पण काय मेडिटेशनला बसल्यानंतर मनामध्ये विचार येतात, मग मेडिटेशन होतच नाही, मग एवढे एफर्ट्स घेऊन मेडिटेशन केल्याचा फायदा काय. या कारणामुळे अनेक वेळेला आपल्याकडून आपोआपच ते काम अवॉइड केलं जातं. म्हणजे एखाद्या कामामध्ये आपल्याला फेल्युअर मिळणार आहे, फेल्युअर फेस करावं लागणार आहे, हे बऱ्याच वेळेला आपण आधीपासूनच गेस करून ठेवलेलं असतं किंवा तशी आपल्याला भीती असते. आपल्याला भीती वाटत असते की मी करेन, पण जर नाही मला त्याचे रिझल्ट्स मिळाले तर. अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा असू शकतं, व्यायामाच्या बाबतीमध्ये सुद्धा असू शकतं. जी लोक ओव्हरवेट असतात त्यांना व्यायामाच्या बाबतीमध्ये माहिती असतं की खरं म्हणजे आपल्याला व्यायाम झेपत नाही. याच्या आधी कधीतरी ही गोष्ट ट्राय केलेली असते. मग तो व्यायाम म्हणजे जिममध्ये वेट ट्रेनिंग करणं असेल, ट्रेकिंग करणं असेल, जॉगिंग करणं, रनिंग करणं, सायकलिंग करणं, स्विमिंग करणं, कुठलीही गोष्ट असू शकते. पण बऱ्याच वेळेला यांना कुठल्या तरी आधीच्या अनुभवावरून हे माहिती असतं की या गोष्टी मी याच्या आधी ट्राय केलेल्या आहेत, पण मला त्यावेळेला अपेक्षित रिझल्ट नव्हता मिळालेला. तरीसुद्धा इतर लोक सांगतायत म्हणून मी आता ती गोष्ट परत ट्राय करतो, मेडिटेशन ट्राय करतो, व्यायाम वगैरे गोष्टी ट्राय करतो, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं की बहुतेक मला त्यामध्ये यश नाही मिळणार. आणि या कारणामुळे सुद्धा आपण सबकॉन्शियसली अशा गोष्टी अवॉइड करत असतो. एक्झामच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं, अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं. याच्या आधी त्या एक्झामचे मल्टिपल अटेम्प्ट्स देऊन झालेले असतात, मल्टिपल अटेम्प्ट्समध्ये सुद्धा आपण ती एक्झाम क्रॅक करू शकलेले नसतो. आणि त्यामुळे आता सुद्धा मनामध्ये असं असतं की यावेळेला तरी होईल का. आणि या शंकेमुळे आपण ते एफर्ट्सच अवॉइड करायला सुरुवात करतो. थोडक्यात आपल्या मेंदूची ही सुद्धा एक सवय असते की ज्या गोष्टीमध्ये यश मिळण्याची खात्री आहे अशीच गोष्ट आपल्याला करायला आवडते. तर ज्या गोष्टीमध्ये कदाचित आपल्याला फेल्युअर येऊ शकतो, आपण त्यामध्ये अयशस्वी होऊ शकतो, अशा गोष्टी आपला मेंदू त्या गोष्टी करायच्या आधीच अवॉइड करायचा ट्राय करत असतो. आणि हे सुद्धा प्रोक्रॅस्टिनेशनचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण असतं. यानंतरचं कारण या प्रोक्रॅस्टिनेशनच्या मागचं ते म्हणजे करायच्या असलेल्या कामाबद्दल स्पष्टता नसणं, म्हणजेच क्लॅरिटी नसणं. आपल्याला एखादं काम करायचं असतं पण ते कशा वेनी करायचं आहे याच्याबद्दल माहिती नसणं. उदाहरणार्थ जसं मी आता सांगितलं की आपल्याला जर का व्यायाम करायचा असेल तर व्यायामाच्या साठी आपण काय करणं गरजेचं आहे, जॉगिंग करणं चांगलं आहे की स्विमिंग करणं गरजेचं आहे, की मी जिम लावून वेट ट्रेनिंग करावं, की मी घरच्या घरी व्यायाम करावा, की मी सूर्यनमस्कार करावा, की मी अजून कुठली तरी वेगळी गोष्ट शोधून काढावी, स्विमिंग करावं, की मी ट्रेकिंग करावं. व्यायामासाठी आज आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत, पण मला कुठला व्यायाम करणं गरजेचं आहे, माझ्यासाठी कुठला व्यायाम आहे, माझा गोल अचीव करण्यासाठी कुठला व्यायाम करणं गरजेचं आहे, हे आपल्याला जेव्हा माहिती नसतं तेव्हा मग आपला ती गोष्ट सुरूच होत नाही. अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं की मी कुठल्या वेळी अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्या आधी 2 अटेम्प्ट झालेले आहेत, पण आता याच्या नंतरच्या अटेम्प्टच्या वेळेला अभ्यास करताना आधीचाच अभ्यासाची पद्धत मला रिपीट करायची आहे का, ज्या पद्धतीच्यामुळे मला रिझल्ट मिळत नाही आहे माझ्या मनासारखा, तीच पद्धत जर का मी आता पण अप्लाय करत असेल तर मला रिझल्ट वगैरे मिळेल का, नाही. पण मग यावर उपाय काय, तर मी कुठली तरी वेगळी पद्धत अप्लाय करणं गरजेचं आहे. कुठली पद्धत,
माहितीच नाही. आपल्याला अभ्यासाची एकच पद्धत माहिती असते जी आपण वर्षानुवर्ष फॉलो करत असतो. त्याचबरोबर आपल्याला जर का मेडिटेशन वगैरे करायचं असेल, थोडक्यात आपला गोल असतो मन शांत करायचे. पण मन शांत करण्यासाठी मी मेडिटेशन करावं की मी प्राणायाम करावं कुठलं तरी, की मी डायरी रायटिंग करावं. मन शांत करण्यासाठी अनेक जण डायरी रायटिंग करतात, की मी अजून कुठली तरी गोष्ट शोधून काढावी माझं मन शांत करण्यासाठी. याबद्दल आपल्याला स्पष्टता नसते आणि त्यामुळे सुद्धा आपण या गोष्टी अवॉइड करत असतो. कारण याच्या आधी या सगळ्यापैकी कुठली तरी एक गोष्ट ट्राय करून पाहिलेली असते आणि त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट नसतो मिळालेला आणि आता मग मी कुठली वेगळी पद्धत फॉलो करू हे माहीत नसतं आणि त्यामुळे देखील आपण या गोष्टी अवॉइड करत असतो, या गोष्टी पुढे ढकलत असतो, ज्यालाच आपण प्रोक्रॅस्टिनेशन असं म्हणतो. पण या प्रोक्रॅस्टिनेशनच्या मागची कारणं काहीही असो, त्या प्रोक्रॅस्टिनेशनचे जे काही परिणाम होतात ते नकारात्मकच असतात. उदाहरणार्थात सगळ्यात महत्त्वाचा जो काही परिणाम या प्रोक्रॅस्टिनेशनचा होतो तो म्हणजे आपल्याला स्ट्रेस येतो. काहीच आपण जी कामं अवॉइड करतोय ती कामं महत्त्वाची आहेत. त्या कामांचं आपल्या आयुष्यातलं स्थान खूप महत्त्वाचं आहे आणि अशीच कामं आपण अवॉइड करतोय आणि ते आपल्याला कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माहिती असतं की हे काम मी करणं गरजेचं आहे, जे मी करत नाही आहे आणि याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो. आपण आयुष्यातली कुठलाही गोष्ट, आयुष्यातला कुठलाही क्षण आपण कम्प्लिटली एन्जॉय नाही करू शकत, कारण सतत बॅक ऑफ द माइंड कुठेतरी हे चालू असतं की मी काहीतरी करणं गरजेचं आहे जे मी नाही करत आहे. मग तो अभ्यास असो, व्यायाम असो, मेडिटेशन असो, कुठलीही गोष्ट असो, जी गोष्ट तुम्ही अवॉइड करताय ती गोष्ट तुम्ही करणं गरजेचं आहे जी तुम्ही करत नाही आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येऊ शकतो. तुमचं मानसिक संतुलन त्याच्यामुळे बिघडू शकतं. मानसिक स्वास्थ्य तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय या सगळ्या गोष्टींमुळे. तुमची कारणं किती व्हॅलिड आहेत ते मॅटर करत नाही. तुमची कारणं किती खरी आहेत, तुम्ही स्वतःला देत असलेली ही जस्टिफिकेशन्स आहेत की माझं कारण एकदम बरोबर आहे, माझं कारण एकदम खरं आहे. तुम्ही स्वतःला जस्टिफिकेशन देताय. तुमची रिझन्स तुम्ही कितीही जस्टिफाय करा, तुमची चूक, तुमची कामं अवॉइड करण्याची टेंडन्सी, तो स्वभाव तुम्ही कितीही जस्टिफाय करा, पण त्याचा तुमच्या आयुष्यावर खूप मोठा इफेक्ट होणार आहे आणि हे तुम्हाला कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माहिती आहे आणि त्यामुळे तुम्हाला आपोआप स्ट्रेस फील व्हायला सुरुवात होते. बऱ्याच वेळेला अनेकांची ही तक्रार असते की त्यांना का माहीत नाही पण स्ट्रेस फील होतोय, स्ट्रेस जाणवतोय, का माहीत नाही. सो गाईज, तुम्हाला का माहीत नाही आहे पण त्यामागचं कारण हे आहे की तुम्ही कुठली तरी गोष्ट फेस करायची सोडून अवॉइड करताय. याचबरोबर याचा एक परिणाम हा सुद्धा होतो की आपला कॉन्फिडन्स त्या विषयातला जायला लागतो. अभ्यास असेल, व्यायाम असेल, मेडिटेशन असेल किंवा अजून कुठलीही गोष्ट असेल, तुम्ही ती गोष्ट जेवढी अवॉइड कराल तेवढा तुमचा त्या कामातला, त्या विषयातला कॉन्फिडन्स लूज व्हायला लागेल. या सगळ्या गोष्टींमधला आपला कॉन्फिडन्स हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. हा सुद्धा या प्रोक्रॅस्टिनेशनचा एक अत्यंत महत्त्वाचा होणारा परिणाम आहे जो आपल्यावर होत असतो. आणि मग यामुळेच आपल्या मनामध्ये गिल्ट सुद्धा निर्माण व्हायला सुरुवात होते. जी गोष्ट आपण करणं गरजेचं आहे, ज्या गोष्टीमुळे आता आपल्याला स्ट्रेस यायला लागलेला आहे, इतकं होऊन सुद्धा आपण ती गोष्ट करत नाही आहोत, याच्यामुळे गिल्ट निर्माण व्हायला सुरुवात होते. ती गोष्ट आपण करत नसल्यामुळे आपला किती मोठा लॉस होतोय हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपण ही कामं अवॉइड करत असतो तेव्हा आपल्या अनेक ऑपॉर्च्युनिटीज मिस देखील होत असतात. गाईज, बऱ्याच वेळेला असं म्हणतात की ऑपॉर्च्युनिटीज येत असतात, तुम्ही त्यावेळेला रेडी राहावं. पण असं असताना जेव्हा आपण काही गोष्टी या प्रोक्रॅस्टिनेट करत असतो, म्हणजे पुढे जेव्हा आपण त्या गोष्टी सगळ्या ढकलत असतो, तेव्हा मग आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज येतात पण आपण त्यावेळेला रेडी नसल्यामुळे ऑपॉर्च्युनिटी मिस होते. असं अनेक बाबतीमध्ये होण्याची शक्यता असते की आपण पुढे ढकललेल्या कुठल्या गोष्टीचा कुठे परिणाम होईल आपल्याला आत्ता नाही माहिती. कदाचित असं होण्याची शक्यता आहे की मी अभ्यास करायला हवा होता योग्य वेळेला, जर योग्य वेळेला ती गोष्ट झाली असती कंप्लीट तर आज माझं आयुष्य काहीतरी वेगळंच असतं. मी योग्य वेळेला व्यायाम सुरू करायला हवा होता, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी होती. बऱ्याच वेळेला जिम्समध्ये ऑफर्स असतात, बरोबर. सो आत्ता इमिजिएटली जर आपण जाऊन जिम जॉईन केलं तर ती ऑफर मिळते. आपल्याला जेव्हा हवं तेव्हा जर आपण जिम जॉईन करायला गेलो तर ती ऑफर मिळेलच याची गॅरंटी नाही. अशा अनेक लहान मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळत असतात. काही ऑपॉर्च्युनिटीज लहान असतात पण काही ऑपॉर्च्युनिटीज ज्या मोठ्या सुद्धा असतात, ज्या जर का आपल्याकडून गेल्या तर हळहळ व्हायला सुरुवात होऊ शकते.
थोडक्यात हे सगळे इफेक्ट, हे सगळे परिणाम आपल्या फ्युचरवर सुद्धा परिणाम करत असतात. त्याचा इफेक्ट आपल्या फ्युचरवर सुद्धा होत असतो. या सगळ्या परिणामांच्यामुळे आपलं फ्युचर सुद्धा डिस्टर्ब होऊ शकतं आणि त्यामुळे असं म्हणतात की हे प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच आपल्या फ्युचरलाच सबोटाज करण्यासारखं आहे. म्हणजे आपण आपल्या फ्युचरलाच हरवायचा प्रयत्न करतोय गुप्तपणे. आता या प्रोक्रॅस्टिनेशनच्या बद्दल काही गैरसमज सुद्धा असतात. जसं की अनेक जण जेव्हा आपली कामं अशी पुढे पुढे ढकलत असतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये स्वतःबद्दल अशी एक इमेज निर्माण होते की मी आळशी आहे. ते स्वतःला आळशी समजायला सुरुवात करतात. पण गाईज, तुम्ही आळशी नाही आहात, तुमचा हा इमोशनल इश्यू आहे. तुम्ही तुमची जी कामं पुढे ढकलताय ते तुम्ही आळशी आहात म्हणून नाही. तुम्हाला सगळीच कामं अवॉइड करायची सवय आहे का? नाही, तुम्ही सगळी कामं अवॉइड करत नाही, तुम्ही काही ठराविक कामच अवॉइड करत असता. म्हणजे समजा आपण अभ्यास अवॉइड करत असू, पण जर आपल्याला कुठलं तरी शारीरिक कष्टवालं काम सांगितलं तर आपण ते अवॉइड करत नाही. याचा अर्थ आपण आळशी नाही आहोत. आपण काही मोजकीच कामं, आपण काही पर्टिक्युलर कामच आपली अशी आहेत जी कामं आपण अवॉइड करतोय, पुढे पुढे ढकलण्याचं ट्राय करतोय. यामागचं कारणच आहे की त्या कामाशी आपण इमोशनली जोडलेले आहोत. आपण त्या कामाशी इमोशनली पण निगेटिव्ह वेनी जोडलेले आहोत आणि त्यामुळे आपण ती कामं अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ तुम्ही आळशी नाही आहात. त्याचबरोबर काही जण असं देखील सांगतात की आम्ही दबावाखालीच चांगलं काम करू शकतो, कुठल्याही प्रेशर खाली असताना आमचं काम चांगलं होतं. म्हणजेच गळ्यापर्यंत आल्याशिवाय आमच्याकडून काम होतच नाही. जेव्हा इथपर्यंत एखादी गोष्ट येते तेव्हाच मग आम्ही ते काम करतो आणि ते काम तेव्हा चांगलं होतं, असं काही जण सांगतात. पण गाईज, काही बाबतीमध्ये असं होऊ पण शकतं. म्हणजे असं म्हणतात, ही एक सायकोलॉजी आहे. असं म्हणतात की समजा तुम्हाला एखादं काम करण्यासाठी 3 तास दिले असतील तर ते काम 3 तासामध्ये पूर्ण होऊ शकतं. पण तेच काम करण्यासाठी जर तुम्हाला 3 दिवस दिले असतील तर कदाचित ते काम करायला तुम्हाला 3 दिवस सुद्धा लागू शकतात. म्हणजे एखादं काम तुम्ही मनात आणलं तर 3 तासात पण करू शकता किंवा ते काम करायला 3 दिवस सुद्धा लागू शकतात. काही जण काही कामांच्या बाबतीमध्ये ही स्ट्रॅटेजी फॉलो करतात की अगदी वेळ आल्यावरच काम करायला सुरुवात करतात. पण काही बाबतीमध्ये तुमच्या कामाची क्वालिटी तुम्ही कॉम्प्रोमाइज करत असता. कामाची क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते म्हणजे काय? तर समजा तुम्ही असं ठरवलं असेल की नाही रे, माझं ना कुठल्याही परीक्षेच्या आधी 1 महिना अभ्यास केल्यावरच माझा अभ्यास होतो व्यवस्थित, नाहीतर पूर्ण वर्षभर माझा अभ्यास होतच नाही. अशा बाबतीमध्ये तुमच्या अभ्यासाची क्वालिटी सुद्धा कॉम्प्रोमाइज होते. जर का तुम्ही रोज 2 तास अभ्यास केलात वर्षभर तर तुमच्या अभ्यासाची क्वालिटी वेगळी असते. पण जर तुम्ही परीक्षेच्या 1 महिना आधी अभ्यास करत असाल तर कदाचित तुमचा अभ्यास पण तो घाईघाईमध्येच होतो. त्यामुळे जर तुम्ही हे स्वतःला जस्टिफिकेशन देत असाल की माझं काम हे अंडर प्रेशरच व्यवस्थित होतं, तर गाईज तुम्ही स्वतःला फसवताय. तुमचं काम अंडर प्रेशर होतं, व्यवस्थित होतं असं नाही. आणि त्याचबरोबर काही जण असं पण कारण देत असतात की माझ्याकडे ना सध्या वेळच नाही आहे. त्यांना काम जेव्हा कुठलंही पोस्टपोन करायचं असतं तेव्हा ते त्याच्यामागचं कारण हे सांगतात की नाही, मला जिम जॉईन करायचं आहे, व्यायाम करायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे, पण माझ्याकडे ना सध्या वेळच नाही आहे. पण गाईज, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये अशी कुठलीही व्यक्ती नाही ज्या व्यक्तीला स्वतःच्या आवडीचं काम करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही आहे. आपल्याला वेळ असतो, आपल्याकडे भरपूर वेळ असतो. आपण तो वेळ कुठल्या गोष्टीला द्यायचा हे आपण स्वतः ठरवणं गरजेचं आहे. थोडक्यात तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत यावर अवलंबून असतं की तुमच्याकडचा रिकामा वेळ तुम्ही कुठे अलॉट करता. तुम्हाला जर खरंच व्यायाम करायचा असेल, तुम्हाला खरंच अभ्यास करायचा असेल, तुम्हाला खरंच मेडिटेशन करायचं असेल, तुम्हाला खरंच एखादी ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्ही स्वतःहून वेळ काढता. वेळ नाही आहे असं शक्यतो कोणीही नसतं. या जगामध्ये असं कोणी नाही आहे की ज्या व्यक्तीकडे वेळच नाही आहे. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करायला सुद्धा वेळ नाही आहे असं या जगामध्ये कोणीही नसतं. पण त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रायोरिटीज काय आहेत हे ओळखणं गरजेचं आहे. तुम्ही जर का दिवसभर ऑफिसमध्येच असाल आणि त्यासाठी तुम्ही वेळच नाही आहे असं म्हणत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुमची खरी प्रायोरिटी ही फक्त पैसा मिळवणं आहे. तुमच्या आवडीच्या गोष्टी करणं याला तुम्ही तुमची प्रायोरिटी बनवलेलंच नाही आहे. ओके, आता या प्रोक्रॅस्टिनेशनवर उपाय काय? तर यावर अनेक उपाय आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्याला स्वतःला हे सांगायचं आहे की मी आता मला नको असलेली
अवॉइड करायची इच्छा असलेली ॲक्टिव्हिटी करणार आहे, पण ती ठराविक वेळासाठीच करणार आहे. याला 5 मिनिट रूल असं म्हणलं जातं. म्हणजे काय तर ओके, मला मेडिटेशन करायचं आहे, ते न करण्यासाठी माझ्याकडे अनेक कारणं आहेत, पण मी मेडिटेशन करणार आहे. ओके, मी फक्त 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं मेडिटेशन करणार आहे, हे आपण स्वतःला सांगू शकतो की मी 10 मिनिटंच मेडिटेशन करणार आहे. मी अभ्यास करणार आहे, ओके मी आता बसतो अभ्यासाला, पण मी फक्त 1 तासच अभ्यास करेन, किंवा 1 तास पण नाही, मी अर्धा तासच अभ्यास करेन. किंवा मला व्यायाम करायचे, ओके मी एक काम करतो, मी वॉकला जातो, पण मी वॉक खूप असं फास्ट नाही करत. व्यायामाच्या उद्देशाने जेव्हा वॉक केलं जातं तेव्हा ज्या स्पीडने वॉक केलं जातं तेवढं स्पीडने नाही, मी आपलं निवांत हळद डुलत चालत चालत वॉक करणार आहे, हे आपण स्वतःला सांगू शकतो. जेव्हा आपण अशा गोष्टींची स्वतःला सूट देत असतो तेव्हा आपला मेंदू त्या गोष्टींना विरोध सुद्धा कमी करायला लागतो. अशा गोष्टी मग आपण अवॉइड करत नाही. पण त्यासाठी आपण स्वतःला सांगायला हवं की ओके मी अर्धा तासच आता अभ्यास करणार आहे, किंवा मी आता मेडिटेशन करणार आहे, 10 मिनिटासाठीच फक्त मी मेडिटेशन करणार आहे. मी वॉकला जाणार आहे, पण मी निवांत हलत डुलत वॉक करणार आहे आणि हार्डली 20 मिनिटामध्ये मी घरी रिटर्न येणार आहे. इथपासून तुम्ही सुरू करू शकता. अशा वेळी जर तुम्ही एखाद्या गोष्टीला अप्रोच केलं तर तुम्ही ती गोष्ट अवॉइड करणं किंवा पुढे ढकलणं हळूहळू कमी व्हायला सुरुवात होत असते. त्याचबरोबर यावर अजून एक उपाय हा आहे की तुम्ही एखादं मोठं काम करत असाल तर ते तुम्ही छोट्या छोट्या भागांमध्ये डिवाइड करू शकता. म्हणजे काय तर समजा तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि अभ्यासामध्ये जर का तुमचे 10 धडे असतील तर बऱ्याच जणांचा असा स्वभाव असतो की एका आठवड्यामध्ये 10 धडे करून टाकतो. पण गाईज, असा अप्रोच असल्यामुळेच तुम्हाला नंतर ते अवॉइड करायची इच्छा होते किंवा ते काम कधी स्टार्टच होत नाही. अशी अनेक कामं असू शकतात. जसं की मला व्यायाम करायचा आहे, मला जिम लावायचे, ओके, पण ते जिम लावणं जीवावर येतं आहे, कारण रोज जाऊन तिथे 2-2 मसल करा, 2-2 तास द्या, मग सुरुवातीला वॉर्मअप करा, शेवटी स्ट्रेचिंग करा, कार्डिओ करा, वेट ट्रेनिंग करा. हे सुद्धा तुम्ही डिवाइड करू शकता की मी रोज 2 मसल करायच्या ऐवजी 1 डे 1 मसलच करेन. मी थोडाच व्यायामाला सुरुवात करेन की मी डे 1ला एकच मसल करेन. सुरुवातीला 1 डे 1 मसलवालंच माझं शेड्यूल असेल. कधीतरी मी कार्डिओ करेन किंवा मी आठवड्यामधला 1 दिवस किंवा 2 दिवस कार्डिओ करेन. या गोष्टींच्यामुळे आपल्याला ती गोष्ट करणं जीवावर येत आहे. त्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. ते अवॉइड करून सुद्धा आपण ते काम करू शकतो. सो आपण जेव्हा स्टेप बाय स्टेप या गोष्टींच्याकडे जातो तेव्हा मग त्या गोष्टी आपल्याला करणं सुसह्य होऊ शकतं. मग व्यायाम असो, मेडिटेशन असो, अभ्यास असो किंवा अजून कुठलीही गोष्ट असो. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही एन्व्हायरमेंटचा सुद्धा सहारा घेऊ शकता. म्हणजे कसं तर समजा मला अभ्यास करायचा आहे, ओके, मग मी अभ्यासासाठी एक अशी जागा निवडेन ज्या जागेकडून सुद्धा मला थोडासा आधार मिळेल. जसं की एकतर मी माझा मोबाईल कुठेतरी लांब नेऊन ठेवून देईन. थोडक्यात मी माझा ॲटमॉस्फिअर स्वतःच असं क्रिएट करतोय की ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये अशी कुठलीही गोष्ट नाहीये जी गोष्ट मला डिस्ट्रॅक्ट करू शकते. किंवा जर का मला अगदीच हवं असेल तर मी अभ्यासाला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाईन. मी एखाद्या अभ्यासिकेत जाईन. अभ्यासिकेमध्ये मी जेव्हा जाऊन बसेन तेव्हा आपोआपच आपल्याला जिकडे मोबाईल लांब ठेवायला सांगितलेलाच असतो आजूबाजूला अनेक जण अभ्यास करणारे असतात. त्या ॲटमॉस्फिअरमध्ये, त्या एन्व्हायरमेंटमध्ये आपला अभ्यास मग व्यवस्थित होतो. याचबरोबर जर आपल्याला व्यायाम करायचा असेल तर आपण एका अशा ठिकाणी व्यायामाला जाऊ शकतो जे ठिकाण आपल्याला आवडेल. बऱ्याच वेळेला असं होतं की व्यायाम करायची इच्छा असते, जिम करायची इच्छा असते आणि मग अशा वेळेला आपण जाण्या येण्यामध्ये थोडासा वेळ इन्व्हेस्ट करू शकतो. त्यामुळे थोडंसं लांब जरी जिम असेल तरी त्या जिमचं ॲटमॉस्फिअर छान आहे. तिकडे चांगली लोकं येतात. त्या जिममध्ये येणारा जो काही क्राऊड आहे तो क्राऊडसुद्धा आपल्यासारखाच आहे, सॉफिस्टिकेटेड आहे, छान आहे क्राऊड. त्यामुळे अशा जिममध्ये आपल्याला जायची इच्छा होते. असं जिम आपण लावू शकतो. आपण एखाद्या अशा जॉगिंग ट्रॅकवर जाऊ शकतो ज्या जॉगिंग ट्रॅकवर अनेक जण येतात. कोणीच त्या जॉगिंग ट्रॅकवर येत नाही आणि मी एकटाच जाऊन तिकडे जॉगिंग करतोय. अशा वेळेला मग अशा गोष्टी करायला आपल्याला सुद्धा मोटिवेशन मिळत नाही. मग अशा वेळेला मेडिटेशनसाठी सुद्धा आपण एखादी अशी जागा शोधू शकतो ज्या जागेवर शांतता असेल, ज्या जागेवर जास्त उजेड नसेल, काळोख असेल. काळोखामध्ये जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा खूप छान होतं. किंवा रूममध्ये बसताना जर का आपण लाईट वगैरे सगळं बंद केलेलं असेल आणि एकदम काळोख असेल, छान अंधार असेल तर त्यामध्ये आपलं मेडिटेशन पण छान होतं. आणि त्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंट सुद्धा असं चूज करायचं जे आपल्या फेवरमध्ये असेल, जिथे आपलं काम व्यवस्थित होऊ शकेल. आणि या व्यतिरिक्त म्हणजे सोशल मीडिया, डोपामाइन कंट्रोल करा. सोशल मीडिया, मोबाईल या गोष्टींपासून काही जेवढं जमेल तेवढं लांब राहा. मी हे कायम सांगत असतो. मानसिकदृष्ट्या अत्यंत अनहेल्दी असलेली गोष्ट म्हणजे तो मोबाईल आहे. मोबाईलपासून जेवढं लांब राहाल तेवढं तुमचं आयुष्य सुंदर असेल, तेवढं तुमचं भविष्य उज्ज्वल असेल.
मोबाईलच्या बाबतीमध्ये सगळी दुनिया ओरडून ओरडून सांगते की अरे त्या मोबाईलपासून लांब राहा, पण आपण ऐकत नाही आहोत. त्याचे ऑलरेडी हे सगळे परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे. मोबाईलचं ॲडिक्शन अनेकांना होतं. सो गाईज, ही एक वॉर्निंग आहे, वॉर्निंग बेल आहे असं आपण समजूयात. की शहाणे असाल, खरंच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत असेल तर मोबाईलपासून लांब राहा, नाही तर तुमचं आयुष्य कुठे जाईल माहीत नाही, पण ते तुमच्या कंट्रोलमध्ये तरी नक्की नसणार आहे. तुम्हाला जिथे तुमचं आयुष्य जाणं अपेक्षित आहे तिकडे कदाचित ते नसेल गेलेलं. त्यामुळे मोबाईल या विषयावर मी परत सांगत नाही, आत्ता सांगतो. एवढंच सांगेन की गाईज, जमेल तेवढं मोबाईलपासून लांब राहा. तुमच्या आयुष्यातले भरपूर इश्यू सॉल्व होतील जर तुम्ही मोबाईलपासून लांब राहिलात तर. आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटचा उपाय तो म्हणजे तुमची आयडेंटिटी शिफ्ट करा. आयडेंटिटी शिफ्ट करा म्हणजे काय, तर मी प्रोक्रॅस्टिनेटर आहे असं म्हणणं सोडून द्या. मी ॲक्शन घेणार आहे असं म्हणायला सुरुवात करा. याला सेल्फ टॉक म्हणतात. याचा आपल्या सायकोलॉजीशी खूप महत्त्वाचा संबंध आहे. तुम्ही स्वतःशी काय बोलताय हे कायम जास्त महत्त्वाचं असतं, तुम्ही इतरांशी काय बोलताय याच्यापेक्षा सुद्धा. तुम्ही इतरांशी काही बोला, पण स्वतःशी बोलताना पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह बोला. स्वतःला हेच सांगा की मी काम करणारा माणूस आहे, मी ॲक्शन घेणारा माणूस आहे, मी कामं अवॉइड करणारा माणूस नाही, मी कामं पुढे ढकलणारा माणूस नाही, मी ॲक्शन घेणारा माणूस आहे, माझी कामं पूर्ण होतात असं स्वतःला सांगा. आपोआप ती गोष्ट तुमच्या सायकोलॉजीमधून तुमच्यामध्ये उतरायला सुरुवात होईल. पण स्वतःच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह आयडेंटिटी करून घेऊ नका. गाईज, या सगळ्याचा अर्थ असा होतो की आपल्याला डिस्कम्फर्ट अवॉइड करायचा असतो, म्हणून आपण कामं टाळत असतो. आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये राहायची जी काही सवय झालेली आहे, ज्या कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर जाऊच इच्छित नाही, त्यासाठी आपण अशी कामं अवॉइड करतो जी कामं आपल्याला डिस्कम्फर्ट झोनमध्ये घेऊन जात असतात. सो डिस्कम्फर्ट टाळण्यासाठी आपण कामंसुद्धा टाळत असतो. या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो, तर या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मेडिटेशन करू शकतो. आता मेडिटेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा जर तुम्ही उद्या करू, सोमवारी करू, 1 तारखेला करू, नेक्स्ट इयर करू असं जर करत असाल तर त्या बाबतीमध्ये कोणी काहीच करू शकत नाही. तुम्हाला जर का या सगळ्याला सुरुवात करायची असेल तर तुम्ही मेडिटेशनपासून सुरुवात करू शकता. मेडिटेशनच्यामुळे आपला अवेअरनेस वाढत असतो आणि या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण योग्य नजरेने पाहायला शिकतो. आपण या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जागरूक व्हायला शिकतो. त्यामुळे मग आपली कामं अवॉइड करणं, कामं पुढे ढकलणं हळूहळू बंद व्हायला लागतं. कारण मेडिटेशन करायला सुरुवात केली असता आपला अवेअरनेस वाढायला सुरुवात होते, आपली जागरूकता वाढायला सुरुवात होते. मेडिटेशनमुळे आपली जाणीव ही सूक्ष्म व्हायला लागते, म्हणजेच आपला कॉन्शियसनेस एक्सपांड व्हायला लागतो असं म्हणलं जातं. आणि जेव्हा आपला कॉन्शियसनेस एक्सपांड होतो, जाणीव सूक्ष्म होते, जागरूकता वाढते, तेव्हा मग आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे जागरूकतेने पाहायला सुरुवात करतो आणि असे अनेक इश्यूज जे आपल्या सायकोलॉजीशी संबंधित असतात ते पाहता सॉल्व होतात. पण त्यासाठी आपण स्वतः कुठून तरी सुरुवात करणं गरजेचं आहे. जर आपण आता हे मेडिटेशन म्हणा, व्यायाम म्हणा आणि अभ्यास म्हणा या 3 गोष्टी किंवा अजून काही गोष्टींच्या बाबतीमध्ये विचार केला तर या सगळ्यामध्ये जरा तरी सुसह्य गोष्ट कुठली आहे तर ती म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन हे जरा तरी सुसह्य असल्यामुळे आपण मेडिटेशनपासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात करू शकतो. सारांश, ॲक्शन क्लॅरिटी देते पण क्लॅरिटी ॲक्शन देत नाही. म्हणजे काय, तर तुम्ही आधी ॲक्शन करा, तुम्हाला हळूहळू गोष्टी स्पष्ट व्हायला लागतील. तुम्ही जर असं म्हणलात की नाही आधी मला सगळं स्पष्टपणे समजू देत मग मी ॲक्शन घ्यायला सुरुवात करेन, तर अशा वेळी होणार नाही आहे. तुम्ही आधी एक स्टेप घ्यायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला हळूहळू तुमचा पाथसुद्धा रिव्हील व्हायला सुरुवात होईल. जसं आपण गाडीमध्ये बसतो, गाडी सुरू करतो आणि गाडी जशी पुढे जाते तसं गाडीच्या हेडलाईटमध्ये रस्ता रिव्हील होत जातो. असंच या बाबतीमध्ये सुद्धा आहे की तुम्ही आधी ॲक्शन घ्या, मग तुम्हाला हळूहळू क्लॅरिटी यायला सुरुवात होईल. आधी क्लॅरिटी हवी आणि मग मी ॲक्शन घेईन असं जर आपण केलं तर ती क्लॅरिटी ॲक्शन घेतल्याशिवाय येतच नसते. एक गोष्ट लक्षात घ्या, जी गोष्ट तुम्ही आज अवॉइड करताय तीच गोष्ट ठरवत असते की तुमच्या भविष्यामध्ये काय होणार आहे ते. जर का तुम्हाला असे सेल्फ डेव्हलपमेंटवरचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर याच्या आधीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये पहाटे कसं उठावं किंवा पहाटे उठायची सवय कशी लावून घ्यावी हा विषय कव्हर केला होता. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा नक्की आवडेल. त्या व्हिडिओची लिंक मी हा व्हिडिओ संपताना इथे देतो.
ठीक आहे, इथे तो व्हिडिओ येईल. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला आवडणार असेल, सेल्फ डेव्हलपमेंटवरचे व्हिडिओज आवडत असतील तर हा व्हिडिओसुद्धा नक्की पहा. तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. काहीही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सगळ्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल, कोर्सची माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर आपल्या अकॅडमीची, माझी आणि कोर्सची सर्व माहिती उपलब्ध आहे. तुम्हाला जर योग्य पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं असतं हे शिकायचं असेल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच, कारण हा कोर्स ऑनलाईन आणि लाईव्ह असणार आहे, त्यामुळे कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि गाईस त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.